आम्ही कुठपर्यंत सहन करायचं सर? आम्ही का आमचा बाप गरीब आहे, पैसे देऊ शकत नाही म्हणून का? काल मला म्हणे तू 2 लाख रुपये दे, तुला 22 मार्क देतो इंटरनल. कुठनं द्यायचे 2 लाख रुपये? 2 लाख द्यायचे असते तर इथं आलो असतो मी. रत्नदीपचा काळा बाजार चैतन्य पुढे थांब, पुढे थांब. भास्कर मोरे, भास्कर मोरे, हमारी मांगे पूरी करो. रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे हे प्राचार्यांपेक्षा जास्त हस्तक्षेप करून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देतात. या विरोधामध्ये आवाज उठवला तर पेपरला बसू देणार नाही अशी धमकी देतात. तसेच आम्हाला टॉर्चर करून ब्लॅकमेल देखील करतात असे गंभीर आरोप विद्यार्थिनी करत आहेत. आणि होत असलेल्या पिळवणुकीबाबत विद्यार्थिनींनी जामखेड तहसील कार्यालय आणि जामखेड पोलीस स्टेशन या ठिकाणी धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलंय. हे ठिय्या आंदोलन तब्बल 6 तास चाललं होतं. याबाबत मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन दिलंय. तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची देखील भेट घेऊन आपल्यावरती होत असणाऱ्या अन्यायाबाबत त्यांनी माहिती दिली आहे. मंगळवारी 5 मार्च रोजी संध्याकाळी 5च्या दरम्यान जामखेड तहसीलवरती काढलेल्या मोर्चाच्या दरम्यान विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्यात. त्यांनी म्हटलंय की रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या ठिकाणी प्राचार्याऐवजी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे हेच हस्तक्षेप करतात. त्यांना तसा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या मध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणी दिलाय? मेडिकल कॉलेजमध्ये कर्मचारी शिक्षकांची संख्या कमी आहे. मेडिकल कॉलेज तपासणीसाठी कमिटी आली की आम्हाला बाहेर काढतात. प्रॅक्टिकलचे तास होत नाही. कॉलेज भरलं तसे क्लास होत नाही. फक्त बिल्डिंगवर बिल्डिंग बांधण्याचं काम सुरू आहे. आम्ही ऊसतोड मजुरांची मुलं आहोत. विद्यार्थ्यांचे प्रचंड आर्थिक पिळवणूक या ठिकाणी भास्कर मोरे करतायत. पर सब्जेक्ट 10,000 रुपये मागतात. आमचे आई वडील ऊस तोडतात. पैसे कुठून आणायचे? पैसे दिले नाही तर परीक्षेला बसू दिले जाणार नाही अशी धमकी डॉक्टर मोरे देतात. आम्ही आवाज उठवायला लागलो तर तुमच्यावरती केस करू अशी धमकी दिली जाते. जे विद्यार्थी डॉक्टर मोरे यांच्या पुढे पुढे करतात त्यांना परीक्षेच्या दरम्यान मोबाईल घेऊन बसवलं जातं असा गंभीर आरोप देखील विद्यार्थ्यांनी केलाय. मेंटली टॉर्चर करून इंटरनल मार्क कमी देतात. तसेच आमच्याकडनं कसलाही मजकूर लिहून न घेता फक्त सही करून कोरे स्टॅम्प देखील घेतले आहेत. आम्ही कुठपर्यंत सहन करायचं सर? आम्ही का आमचा बाप गरीब आहे, पैसे देऊ शकत नाही म्हणून का? काल मला म्हणे तू 2 लाख रुपये दे, तुला 22 मार्क देतो इंटरनल. कुठनं द्यायचे 2 लाख रुपये? 2 लाख द्यायचे असते तर इथं आलो असतो मी. पूर्ण सगळं नाव घ्या कॉलेजचं. रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. या कॉलेजमध्ये मी फार्मसी लास्ट इयर या शैक्षणिक वर्गात मी शिक्षण घेतो. माझं नाव कासोळे जयरामराव साहेब. सर, माझा एक मुद्दा असा आहे की आम्हाला इंटरनल मार्क्सची धमकी दिली जाते. मागच्या सेमला मला 5 आणि 6 मार्क आहेत. मागच्या वेळेस मला नापास केलंय आणि आता मला त्या नापास केलेल्या सब्जेक्टचं पर सब्जेक्ट 10,000 रुपये मागतायत. सर, मला सांगा, मागच्या वेळेस जर मला चांगले इंटरनल मार्क दिले असते 17, 18, 20, 25 पैकी, मी नाही म्हणत दुसऱ्यांसारखं मला 25 पैकी 24 द्या, 23 द्या, पण कमीत कमी 15, 16, 17 एवढे तर देऊ शकता ना. काही नाही सर, 25 पैकी 25 मार्क आहेत. का? फक्त ते व्हॉलंटिअर्स मध्ये म्हणून का? मार्क कशामुळे कमी देतात? त्यांनाच विचारा किती सेशनल होत नाही, काय नाही होत. कुठल्याच बेसवर मार्क कोणत्या बेसवर देतात हे सांगा म्हणा. सर, मागच्या वेळेस नापास केलंय, आता मला 10,000 रुपये पर सब्जेक्ट मागतायत. माझ्या एवढी लूज तोडतायत. माझ्या घरी प्यायला पाणी नाही. दुष्काळ पडलाय. कुठनं द्यायचे पैसे आम्ही? मला 7 सब्जेक्ट द्यायचे. बघा सर, रुद्रेश्वर सहकारी साखर कारखाना माझा बाप ऊस तोडतोय.
काय करायचं मी? कुठनं पैसे द्यायचे? आणि 4 वर्ष झालं सर मी टार्गेटवर आहे. कोणत्या बेसवर टार्गेटवर करतो मला माहित नाही, पण 4 वर्ष झालं सर मी फर्स्ट इयर पासून आतापर्यंत रोज मी त्याचं बोलणे खातोय रोज. आणि मला रोज धमकी देते. मला एकदा म्हणलं होतं तुझ्या केस टाकतो म्हणून. काय संबंध आहे माझ्यावर केस टाकायचा? कोण टाकतो? मोरे सर मला म्हणे की तुझ्यावर केस टाकणार. पेपरला जर गडबड गोंधळ केला तर. कुठलीही गडबड गोंधळ न करता मला तो म्हणे गेटमध्येच मला म्हणे तुझ्यावर केस टाकल मी. काय संबंध आहे माझ्यावर केस टाकायचा? ह्यांनी काही केलेलं चालतं. काय मुलं मुली सर मोबाईल घेऊन बसतात. काही मुली आहेत अशा मोबाईल घेऊन बसतात पेपरला. मोबाईल कोणत्या युनिव्हर्सिटीचा जे आहे मला सांगा, मोबाईल घेऊन पेपरला बसायचा. कोणत्या युनिव्हर्सिटीचा जे आहे पेपरला मोबाईल घेऊन बसायचा. तसेच मुलींचे पर्सनल मोबाईल चेक करून त्यामध्ये काही आढळून आलं तर आम्हाला टॉर्चर करून ब्लॅकमेल देखील करतात, असा गंभीर आरोप विद्यार्थिनींनी ही आंदोलनामध्ये बोलताना केलाय. डॉक्टर भास्कर मोरे यांच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्हाला सर्वांना आत्महत्येची परवानगी देण्यात यावी. आम्हाला आता हा त्रास छळ सहन होत नाहीये. आमच्या सर्व मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत, असं देखील विद्यार्थ्यांनी म्हटलंय. धक्कादायक बाब म्हणजे आंदोलनाच्या दरम्यान एका विद्यार्थ्यानं डॉक्टर भास्कर मोरेंच्या जाचास कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा देखील दिलाय. मुलं आणि मुली आहेत तिथं सध्या तेवढे घेऊन मी उद्या आमरण उपोषणाला कॉलेजच्या गेटवर बसणार आहे. आपल्याला कसं असतंय की प्रत्येकाला आपल्याला संधी द्यावी. कॉलेजच्या एक्झाम फॉर्म भरायचे आज आम्हाला. कासुळे जयरामराव साहेब, मी जर नापास झालो तर कॉलेजच्या गेटवर फाशी घेणार म्हणजे घेणार. विद्यापीठाच्या कुलगुरू जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन तब्बल 6 तास सुरू होतं. त्यानंतर तहसीलदार गणेश माळी यांनी या प्रकरणी संबंधित संस्थेचे अध्यक्ष यांना बोलावून चौकशी करण्यात येईल. तसेच विद्यार्थी यांच्या मागणीनुसार विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन पाठवलं जाईल असं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं. डॉक्टर भास्कर मोरे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी म्हटलंय. दरम्यान मनसेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी निवेदन दिलं आहे. यावेळी त्यांनी म्हटलंय की जर शासकीय पातळीवरती काही कारवाई झाली नाही तर मोरे यांच्या कॉलेजच्या समोर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टाफारे तसेच हवा सरनोबत सनी सदाफुले, अनिल पाटील, सागर घुमरे, अशोक पोटफोडे, जगन्नाथ मेहत्रे यांनी दिलाय. आंदोलनाच्या वेळी प्राध्यापक मधुकर राळेभात, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले तसेच अवधूत पवार, केदार रसाळ, काकासाहेब कोल्हे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्यात. तसेच याबाबत जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आहे. तब्बल 6 तास हे आंदोलन चाललंय. रात्री 10:30 वाजता ते आंदोलन मागे घेण्यात आलंय. फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड येथील विद्यार्थी आज तहसील कार्यालयासमोर उत्स्फूर्तपणे येऊन आंदोलन करत आहेत. आणि आज त्यांनी निवेदन पण मला दिलेलं आहे प्रशासनाला. तर त्या अनुषंगाने मी उद्या संबंधित कॉलेजचे प्रशासनाला बोलवून घेतो आणि विद्यार्थ्यांची तक्रारी आणि प्रशासनाची भूमिका या दोन्ही गोष्टी समजून घेऊन त्यानुसार विद्यार्थ्यांचे काही जे अन्याय झालेला आहे तो माझ्या स्तरावरती दूर करण्याचा प्रयत्न करतो. जे मुद्दे विद्यापीठ स्तरावरचे असतील तर ते आपण विद्यापीठाला सदर निवेदन फॉरवर्ड करत आहोत. तर संबंधित विद्यापीठ पुढची त्यावरती कारवाई करेल. विद्यार्थ्यांच्या पाठीशी प्रशासन नेहमीच राहणार आहे. तर याबद्दल सर्व आंदोलकांनी आश्वस्त राहावं. फाउंडेशनचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज त्यांना जो मानसिक आर्थिक आणि जे त्यांची छळवणूक होती त्या विरोधात आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन आणि त्यांच्या व्यथा सांगण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. याच्यापूर्वी देखील रत्नदीपचे जे संस्थापक आहेत त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल आहे. जामखेड पोलीस स्टेशनला त्याची सर्व रीतसर तक्रार झालेली. तरी इथून पुढं ह्या विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक त्यांचे जे प्रॅक्टिकल असेल किंवा इतर मार्क असतील तर ह्याची धमकी देऊन किंवा शैक्षणिक सहल आयोजित करायचे ह्या नावाखाली 15,000 रुपयाची मागणी केलेली आहे.
परत त्यांचे जे ड्रेस आहेत त्या ड्रेससाठी 10-10 हजार रुपये त्यांच्याकडून वसूल केले जातात. त्यांचे जर्नल जे आहे त्या जर्नलसाठी सुद्धा हजार रुपये घेतले जातात. हे सर्व विद्यार्थी जे राज्यातल्या वेगळ्या भागातून या जामखेड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. या जामखेडचं नाव या रत्नदीप शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून वाढायचं ते जास्त खराब व्हायला लागलेलं आहे. या तालुक्याला मी तर असं म्हणेल की 2 आमदार आहेत. ज्या नाही त्या विषयासाठी जामखेडचे दोन्ही आमदार महोदय श्रेयवादासाठी सभागृहात भांडणं करतात. तर ह्या महाराष्ट्रातून आलेल्या कानाकोपऱ्यातून जे आलेले विद्यार्थी आहेत यांना न्याय देण्यासाठी दोन्ही आमदारांनी या ठिकाणी या प्रश्नात लक्ष घालावं असं मी त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांच्याकडे मागतो. आणि माननीय तहसीलदार साहेबांनी मी अशी विनंती करतो की आपण ह्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना तुमच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा. जर ह्या विद्यार्थ्यांना जर न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही रत्नदीप शैक्षणिक संकुलासमोर आंदोलन करून त्याच्या होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सर्व प्रशासनाची राहील एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. या विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत त्या समजून घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि मी तहसीलदार साहेबांना या विद्यार्थ्यांच्या वतीने सांगतो की साहेब, ही मुलं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेली आहेत शिक्षणासाठी. अत्यंत गरीब घरातली काही लेकरं आहेत, मुली आहेत, मुलं आहेत. आणि हा भास्कर मोरे नावाचा जो संस्थापक आहे इथला, तर हा मुलींची आणि मुलांची आर्थिक पिळवणूक करतो आणि मुलांची मानसिक आणि शारीरिक पिळवणूक ह्याच्या पाठीमागे त्यांनी केलेली. याच्यावरती पाठीमागं पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले आणि सुप्रीम कोर्टापर्यंत तो जामीनसाठी पळत होता. या ठिकाणी पोलीस प्रतिनिधी आहेत, डेरे साहेब, त्यांना विचारा हे खरं आहे का खोटं आहे. तर आमची अशी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ह्या सगळ्या मुलांना निर्भय वातावरणामध्ये इथं शिक्षण मिळालं पाहिजे. आज ह्यांच्या जीवावर आलं म्हणून इथं मुलं आलेत सगळे, ह्यांना कुणीही पाठवलेलं नाही, स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत. आणि ह्यांना जर न्याय नाही मिळाला तर ह्यांच्यावर उद्यापासून पुन्हा अन्याय सुरू होईल. तर आमचं असं मागणी आहे की उद्या तुम्ही त्या संस्थापकाला इथं बोलून घ्यावं. PI साहेब आहेत, मागच्या विषयामध्ये PI साहेबांना पूर्ण विषय माहिती आहे, त्यांना बोलून घ्या, सगळा विषय समजून घ्या आणि या पोरांना न्याय दिला पाहिजे. त्याची जी एक पद्धत आहे तुम्हाला सांगतो, तो मुलींना काय करतो, केबिनमध्ये बोलून घेतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचं बोलतो. त्यांनी काही मुलींना पर्सनल काही असे व्हॉट्सअप मेसेज पाठवलेले आहेत, त्याचे पण पुरावे. म्हणजे हा एक नंबरचा हरामखोर प्रवृत्तीचा माणूस आहे. आम्हाला वाटत होतं की आमच्या जामखेडमध्ये एक मोठं शैक्षणिक संकुल सुरू होतंय, अभिमानाची गोष्ट आहे, पण ह्यांनी त्याचा गैरवापर सुरू केलाय. आर्थिक पिळवणूक इतक्या मोठ्या प्रमाणात करतो हा. आणि कुणी जर आवाज उठवला तर एकाला घेऊन दम देतो. उद्या मी तुला नापास करीन, तुला परीक्षेला अमुक करीन, तुला इंटरनलचे मार्कच देणार नाही, अशा वेगवेगळ्या पद्धतीने पोरांना ह्याने ब्लॅकमेल केलेलं आहे. आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही प्रशासकीय बाजू समजून घेऊन याच्यावर कसा न्याय द्यायचा ते द्या. आणि जर आम्हाला कायदेशीर न्याय नाही मिळाला तर मग त्याला काय करायचं ते आम्ही ठरवू. पण या बाहेरून आलेल्या लेकरांच्या पाठीमागं आम्ही 100% उभं राहू. मला तीच अपेक्षा तुमच्याकडून आहे की तुम्हीही उभं राहावं. हा जामखेड तालुका त्यांच्या पाठीमागं उभा राहील. आणि पत्रकार बांधवांना विनंती आहे की ह्या मुलांना आपण सगळ्यांनी न्याय देण्यासाठी पुढे यावं. अशोक वीर, सी 24 तास, जामखेड. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.